तेव्हापासून टी शर्ट निघाले. टी शर्ट म्हणजे धड ब्लाउजही नाही. टी शर्ट वाला मोटरसायकलवर बसलेला मागून पाहायचा. ते चालताना सरळ नाही चालत. काही काहींचे विचित्र. एका बरं, काहींना बायका कशा मिळतात, काहींना बायका कशा मिळतात. आता लग्न न झालेली जी पोर आहेत, तुम्ही नवरदेव नाही म्हणा, तो विषय, तो नादच सोडून द्या तुम्ही. आता ते काय, तुम्ही आता असाच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, झोपायच्या टायमाला पहा. बायको नाही तुम्हाला. बायको हा विषय जवळजवळ संपला नाही. 100 मधले 30 पोरं 35च्या पुढे आहेत आणि 10 पोरं 40च्या पुढे. रेंज गेली त्यांची. बायका नाही. आता जे राहिले ते राहिलेच. आता मुलीच्या बापापुढं, मुलीचा बाप इतका हुशार झालाय आता सध्या, शेती पाहिजे म्हणतो, शेतकरी नको. काय डोकं आलंय त्याला कोण. शेती नको पण शेतकरी पाहिजे. त्या बापाची पेंड आहे. शेती पाहिजे, शेतकरी नको. आता सध्या लोक शेतकऱ्याला मुलगी देत नाही. आता मुलीच्या बापापुढे 3 प्रश्न आहेत सध्या. शेती आहे, नोकरी नाही. नोकरी आहे, शेती नाही. दोन्ही आहे, कार्ट सोयीचं नाही. आणि मुलाच्या बापापुढे एकच प्रश्न आहे ह्या 2-3 वर्षात, कुणाची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या. भले तिला पहिले 2 पोर आहे, मांडी हो घेऊ. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायला लागले लोक. बायकाच मिळाला. बायको नाही हो, आता बायको नाही. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 2 आहे. आणि तुला भाऊ किती आहे? एकटाच आहे का तू? कल्याण. तुझ्या मामाला आहे का मुलगी? किती आहे? एकच आहे. तुला भाऊ एकटाच आहे का तू? अति कल्याण. तुझ्या मामाला नाही? एक मुलगी आहे का? तुझ्या मामाला नाही मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. ए इकडे तोंड कर. बरा तुझ्या मामाला मुलगी नाही? तू झाला आमच्या टोळीत. तुझ्या मामाला रे मुलगी आहे का? किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? नाही. तुझ्या मामाला आहे का रे? किती आहे? अरे घाबरत काय? मामाला पोरगी किती आहे? त्या पोरगी नाही? नाही का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतोय आता. बायको आता लग्न न झालेल्या सांगा आता बसलेले माणसं, हा विनोद आहे का? विनोद आहे? आपलं कीर्तन कधी खोटं ठरणारच नाही. काही नाही. आता बायका करायचं ना, आज सोडून दिला तुम्ही. आता काय नाही, रामकृष्ण. चला थोडं पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच का आपल्याला? ए ते कार्ट गप कर रे. हे बऱ्या चला. कुठं आलता आपण? लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. आणि लक्ष्मी जर टिकवायची असेल तर नम्रता लागते. पण लक्ष्मी नम्रतेला जवळ येऊ देत नाही. ती वाईट मार्गाला घेऊन जाते. मग लक्ष्मीसाठी नम्रता आणायची म्हणजे भजन केले का माणूस सात्विक होतो. आणि सात्विक झाला की लक्ष्मी टिकते. लक्ष्मी टिकते. पैसा सांभाळायची अक्कल पाहिजे. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे. नवरदेव बायरा ठॉय 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 ठॉय. नवरदेव उड्या हाणायला लागलं. त्याला वाटलं शांताबाई आली.
कुठं पैसे घालावा कुठं नाही. आज 80% लोकांचा पैसा जीवनात बोगस गेला. काय म्हणायचं तुम्हाला? हरिपाठात घालवा. आता हा सप्ताह चाललाय ना, पंगत देऊन टाका ना, चांगल्या ठिकाणी घाला ना. आता शाळा उघडल्या ना, गरीबाच्या 2 मुलींची ऍडमिशन घ्या ना, गरीबाच्या एखाद्या मुलीला सायकल घेऊन द्या ना. अजून गरिबीत शिकणारे मुलं मुली कशातही पैसे घालायचे आपले बावळाटासारखे. पूर्वी चांगले लग्नात तांदूळ हातात देत होते, आता त्या पिशव्या केल्यात. काय म्हणते तुम्ही त्याला? पाऊस तांदळाची लोक फेकूनच आणतात आता. पूर्वी लोक चांगले मांडी घालून जेवत होते, आता ते उभ्यानं जेवण आणले ना. लाईक नाही तो. आणि ते वर ताटली हातात घेत एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मरू दे म्हणला ताटली. कुटीचं लग्न आणि यावाडे गुलाबजांबू. पूर्वी गुलाबजांबू गोल होता, आता तोय लांब बदललाय. म्हाताऱ्यानं तोंडात फेकलं, त्याच्या नापुडीत गुतला गुलाबजांबू. कशातही पैसे घालाय. अक्षरशः प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे. आता लग्नपत्रिका छापायलाच नकोय. काय मत आहे तुमचं? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळल तुझ्या घरी कवा तमाशा आहे. याला पत्रिका वाटतो 350 नावं टाकतो येणे. ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला, त्याचीच सापडानं. त्याची परीक्षेला गेली मग का निकाल घेऊन येते का काय करते? कशात पैसे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. तुमच्याकडे आहे की नाही काय? पण आमच्याकडे आहे. गेटवर नवरा नवरी उभी करायची लग्न लागायच्या टायमाला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. ₹35 चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे. आणि त्याच्या मागे 2-4 याडपाट पोर त्या अर्ध्या खांब्यासाठी लटकेल. त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडी ती. पॉप 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 म्हणजे मधी खड्डा पुढं झटका. इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आणि त्या नवरी माग 2-4 याडपाट पुरी. आणि तो देव यांनी भांगतलंय कठीण आहे पुरी लावून. ही बाजू सपाट आणि ही बाजू मोकळी, आणि एक बाजू गुतवायची नाही, अशी मोकळी ठेवायची. पॉप पाडलेली पोरगी सरळ नाही चालत. एका पोरानं पोरगी पाहिली, दूध आणायलाच किराणा दुकानात गेला. त्याला वाटलं खुनी ती का काय. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. फुल बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं. आता बहर फुल बरसा मेरों महबूब आया है. जमलं का नाही? अरे जमलं का नाही? हात म्हणा. मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकी त्या. अरे बाटलीची बुच्च टाका बेवडे दे. ते मरणाचं क्वाटरी आणतो त्याला का आला.
लग्नात गाणं असावं, पण कोणतं? इतनी शक्ती हमें दीन धाता. महिला मंडळ सुनबाईला 3रा महिना लागला. चेक करून आणली. चेक करावं लागते. थोडस हे करून घेतलं म्हणून पुढे सवय लागली तिला. आता चेक केली. आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा त्याची, काम कमी करायचं, जिना चढायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, भारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड. तिनं पिठलं खायचं नाही, पिठल्यानं पोर येडं होईल. पिठलं खायचं नाही, तिनं फक्त भंगार भंगार खायचं. मग तिच्या 7व्या महिन्यात डोळे झाले. अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं. डोळे जेवण झालं. तिला बाळणपणाला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. अख्खं घर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर एकदम तज्ञ. डॉक्टर म्हणले आडवं आलंय, येऊ द्या. आडवं उभं पण येऊ द्या. आलं. 16 टाके पडले. 90,000 रुपये डॉक्टरचं बिल झालं. चेकिंग केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत किती? 90,000. त्याच घरात मांजर होती. तिला डोहाळे नाही, पोटाला अन्न नाही, सोनोग्राफी तिची कोणी केली नाही. तिला 4 पिलं झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दोघांमध्ये देखणं पोरग कोणचं? मांजरीचं. तिचं डोळे जेवण नाही. बरं तिला पोटाला अन्न मिळालंच असं. पण एक आयडिया आहे का? मांजरीच्या पिलाला जर मांजरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज. त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात. हे त्या जिभेच्या ताकदीत आहे. काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिभेत, आईच्या जिभेत. मांजरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घेऊ वाटतं का नाही? पांढरं शुभ्र जर पिलो असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं. काही काही लहानाले पोरं तर त्याला मांडीवर घेतात, जीव घालतात. इतकं ते पिलू देखणं दिसतं. आणि त्याच्या आईला डोळे नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही. बरं पोटाला अन्न आली फिरून तर बरं तिच्या बाळाला आईचं स्तन कुठे दाखवावं लागलं नाही. पिलं आणलेली होती पण दूध पिली. 4 घरं फिरून आली का पाय पसरून देणार. 4 स्तनाला 4 मुलं मनसक्त पेणार. बरं मुलं इतकी गोरी गोमटी, डाग नाही कुठं डाग. दातात धरायचं, 7 घरं फिरवायचे, पुन्हा त्याच घरी जायचं, दूध पाजायचं, निघून यायचं. काय ठेपे. आपलं बंगल्यात जन्माला आलं, 90,000 खर्च, कुपोषित झालं. इकडं आलं पुढं, इथं गेला आत. त्याची आई म्हणली माय वाघाला पिलू झालं. मांजरीच्या पिलाला कोणतंच ट्रीटमेंट नाही, देखणं पिलू. कुत्रीच्या पिलाला तर कुणीकडं आलंय, कुणीकडे गेलंय, पण कोण सांभाळतो? त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे, फक्त अंड्यावर बसायचं. अंडे खाली ठेवायचे आणि तिने फक्त अंड्यावर बस. फोडलं का पिलू, फोडलं का पिलू, फोडलं का पिलू. बरं शिवाय पिलं भंगार भंगार नाही, देखणी पिलं का? तुक प्रमाण किती सुंदर आहे. अरे सकल जीवांचा करीतो, अरे अख्ख्या जगाला तो सांभाळतो, त्याचं नाव देव आहे. पुसितो जगासी ऐकला तो, पुसितो जगासी जगाला एकच पुसित. आपलं येडं म्हणत हलकट आहे तू, हलकट. काय आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं काय, अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो, गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो, काशेतल्या गुचिड्याला तो सांभाळतो, आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा. कधी गायक कोणी जन्मंडपाले माय शेतीवाले बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, जुगारे बिगाडे,
उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. छायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. हे दारुडे बिरुडे पुढारी फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे, बापाला धोका देणारे पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा पालखी सोहळ्याच्या 12व्या वर्षाच्यातल्या 1 जानेवारीला, आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता, इथं नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही, आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली, आपलं नाही. आपल्या अवलादी गुढी पाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री 31/12ला चिकन होईल बे. हलकट क्वालिटीच्या अवलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31/12ला नसणार, हे ध्यानात ठेवा. नसणार त्या अवलादी, तुम्ही कशावर लिहून घ्या. आणि असले तर असे असणार असे कुबड्या काबड्यातच जाणार नालाय. कसं भिकार बापाची पैदास नाही. तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना बघू फेतो का नालायक नाही तर. अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा. तुमचं 31/12 फक्त पिऊन साजरे होते, आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. वा वा. अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय, वसंत ऋतू येतोय, आंब्याला बहर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला बहर येतो आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो. आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे. अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा, कारण त्या दिवशी आमचा राम वनवासातून आला तो दिवस गुढीपाडवा आहे. पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे आणि शालिवाड शिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे. आमच्या अवलादी गुढीपाडवा करणारच नाही, रात्रीच का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले राहतात, म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ हवे नाही. टाईट पाहत आहेत बाबा, त्याला म्हटलं बाबा पेले का काय काय. पण वाटलं होणार यांचं, त्याच्यात काय वाटलं आपलं. तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा, इंद्रिकडचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रिकडचं खोटं ठरलंय. हे जा खुब्यात जाणार, चमड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, मिळणार यांना ऐकी. बायका मिळणार नाही. बायका का रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाला, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. काय याशीच गणपती बुडवाया, भांग 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 मुतलं चड्डी. आता हसाल रे, आता हसाल, पण इंदुरीकर मरला, हे मरणार नाही 25 वर्ष. पण पाया पडून सांगतो, वर्षातला पहिला दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे, तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात ठेवा. हा माणूस काय म्हणत होता, आता जाऊ द्या, आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंदुरीकरला तुम्ही शिव्या द्या, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, थोंडाव लावा, टिंगड्या करा, कॉमेंट्स करा, पण तो म्हणतो ते सत्याचे. तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येणार, आता तुम्ही घोडा लावा, मला मागं पुढं लावायचा, थोंडाव लावा, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे बाप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांनो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे. आपण विचार करीत नाही. एवढे केरळवरून आलंय, केरळवरून, त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ते पंक्चर काढून हवा भरतय, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर, आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतय. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाळं घालणारा माणूस आहे, वृक्षमित्र झालाय.
कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा. इंदुरीकर दारू लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माया बापाने तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बरं तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला. एमेन बेमे कोण खात नाही, कोण खात नाही. 11वीला गेला टोंड घ्या आता शिकतो. मी सुरूड फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो.